हवामान बदलाला कंटाळून लोकांनी फळझाडांची लागवड ऊसाऐवजी करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. केळीची लागवड असेल, मोठ्या प्रमाणामध्ये केळीची मागणी होत असल्यामुळे केळीच्या बागा लोकांनी तयार करायला सुरुवात केली. त्याचबरोबर अ विटॅमिनचा स्रोत असलेल्या पपईची लागवड बाजारात आवक असल्यामुळे लोकांनी केलेली आपल्याला दिसते. ऊसाऐवजी हे क्षेत्र निवडलेले दिसते. मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करण्याची पण क्षमता पपईच्या उत्पादनामध्ये आहे असं आढळून आपल्याला येते. उत्पन्न चांगली देणारी बाग एखादा शेतकरी चांगल्या पद्धतीनं स्थापू शकतो. काही शेतकऱ्यांनी आपल्या नदीकाठच्या किंवा इतर ठिकाणच्या जमिनीवर मळीच्या ऊसाच्या ऐवजी पेरू, नारळ, आंबा, चिकू याच्या बागा तयार करायचं ठरवलेलं आहे. ऊस जाण्याची वाट बघतायत लोक आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध सीझनला विविध फळे याचं नियोजन शेतकऱ्याने जर केलं तर त्याच्या उत्पन्नामध्ये निश्चित भर पडलेली आपल्याला दिसून येते. फार्म हाऊसवर किंवा इतर ठिकाणी अशा प्रकारचे बगीचे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. द्राक्षबागा आणि त्यातनं घेतलं जाणारं उत्पन्न हे नवं नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी द्राक्षबागाच्या उत्पादनातून आपलं उत्पन्न वाढवलेलं आहे. अशा या बळीराजाला मानाचा मुजरा. धन्यवाद.